आजकाल अवकाश प्रवासाबद्दल बोलताना एका कंपनीचं नाव हमखास येतं, स्पेसएक्स. खरं तर या एका खाजगी कंपनीने संपूर्ण अवकाश प्रवासाचं चित्रच बदलून टाकलंय. मग आज आपण हेच बघणार आहोत की त्यांनी ही क्रांती नेमकी कशी घडवली. चला तर मग सुरू करूया. पण मग एक प्रश्न मनात येतोच, नाही का, की जिथे नासासारख्या मोठमोठ्या सरकारी संस्था वर्षानुवर्ष काम करत होत्या, तिथे स्पेसएक्स सारख्या एका प्रायव्हेट कंपनीने इतक्या कमी वेळात हे सगळं कसं काय करून दाखवलं? अवकाश जणू काही जिंकूनच घेतलं त्यांनी. तर या पूर्ण विश्लेषणात आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. ही गोष्ट सुरू होते 2002 साली. इलॉन मस्कने स्पेसएक्सची स्थापना केली. आणि त्यांचं ध्येय म्हणजे एकदम स्पष्ट होतं. त्यांना फक्त रॉकेट उडवायचं नव्हतं. त्यांना अवकाश प्रवास इतका स्वस्थ करायचा होता की तो सर्वांच्या आवाक्यात येईल. आणि त्यांचं अंतिम ध्येय, मानवाला मंगळ ग्रहावर पोहोचवून एक बहुग्रहीय प्रजाती बनवायचं. आता हे स्वप्न किती मोठं आणि धाडसी होतं याचा विचार करा. पण अर्थातच ही सुरुवात अजिबात सोपी नव्हती. पहिले काही वर्ष तर प्रचंड संघर्षाचे होते. फाल्कन 1 नावाच्या त्यांच्या पहिल्या रॉकेटचे पहिले 3च्या 3 प्रयत्न अयशस्वी झाले. परिस्थिती इतकी बिकट होती की कंपनी अक्षरशः बंद पडण्याच्या बेतात होती. पण मग आला 2008 सालचा तो चौथा प्रयत्न आणि तो यशस्वी झाला. आणि खरं सांगायचं तर तिथूनच एका नव्या इतिहासाची सुरुवात झाली. मग प्रश्न हा आहे की स्पेसएक्सने असं काय वेगळं केलं जे इतर करू शकले नाहीत. याचं उत्तर आहे त्यांच्या टेक्नॉलॉजीमध्ये, एका क्रांतिकारी तंत्रज्ञानामध्ये. आणि खरं तर हेच तंत्रज्ञान अवकाश प्रवासाचा खर्च कमी करण्याची मास्टर की ठरलं. आणि ते तंत्रज्ञान म्हणजे रियुजेबल रॉकेट्स, म्हणजे पुनर्वापर करता येण्याजोगे रॉकेट. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर असं रॉकेट जे एकदा वापरून फेकून द्यायचं नाही. ते आपलं काम पूर्ण करतं, उपग्रहांना कक्षेत सोडतं आणि मग सुरक्षितपणे पृथ्वीवर परत येतं. आणि मग मग त्याला पुन्हा वापरता येतं. विचार करा, ह्याच एका साध्या वाटणाऱ्या कल्पनेने अवकाश प्रवासाचा खर्च कितीतरी पटीने कमी केला. आणि हे रॉकेट परत कसं येतं ही प्रक्रिया बघणं म्हणजे एक विलक्षण अनुभव आहे. बघा, आधी रॉकेट लॉन्च होतं, मग एका विशिष्ट उंचीवर त्याचा मुख्य भाग वेगळा होतो, सॅटेलाइट्सना त्यांच्या कक्षेत सोडतो आणि मग तोच मुख्य भाग अतिशय नियंत्रित पद्धतीने परत पृथ्वीवर लँड होतो. खरंच हे सगळं एखाद्या सायफाय सिनेमातच बघायला मिळतं असं वाटतं, नाही का? पण स्पेसएक्सने हे खरं करून दाखवलंय. आणि ह्याच तंत्रज्ञानाच्या जोरावर स्पेसएक्सने एकापेक्षा एक मोठे टप्पे गाठले. फॅल्कन 9 आणि फॅल्कन हेवी सारखी प्रचंड शक्तिशाली रॉकेट्स त्यांनी बनवली. इतकंच नाही तर कित्येक वर्षांच्या अंतरानंतर अमेरिकेच्या मातीतून अंतराळवीरांना थेट इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर म्हणजे ISSवर पाठवण्याचं कामही त्यांनी केलं. आणि ह्या सगळ्यामुळेच त्यांना नासासारख्या मोठ्या संस्थेसोबत भागीदारी मिळाली. बरं, आता बघूया की या क्रांतीचे नेमके फायदे काय झाले. कारण याचा परिणाम फक्त स्पेसएक्सवर नाही तर संपूर्ण जगावर झाला आहे. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे खर्च खूप कमी झाला. दुसरं म्हणजे ही एक प्रायव्हेट कंपनी असल्यामुळे निर्णय खूप पटापट होतात. ते जास्तीत जास्त पार्ट स्वतःच बनवतात आणि अपयशातून खूप लवकर शिकतात. त्यामुळे काय होतं की नवनवीन गोष्टी, नवीन शोध खूप वेगाने प्रत्यक्षात येतात. याशिवाय स्टारलिंक प्रकल्पातून जगातल्या दुर्गम भागांपर्यंत इंटरनेट पोचवणं शक्य झालंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मंगळावर जाण्याचं जे स्वप्न आहे ते आता फक्त स्वप्न राहिलेलं नाही, तर ते आवाक्यात आल्यासारखं वाटतंय. पण म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. तसंच स्पेसएक्सच्या यशाचंही आहे. याचे काही चांगले परिणाम झाले आहेत तर काही नकारात्मक गोष्टीही समोर आल्या आहेत. एकीकडे बघितलं तर अवकाश क्षेत्रात स्पर्धा वाढली, ज्यामुळे नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आणि टेक्नॉलॉजीला एक वेगळीच गती मिळाली. पण दुसरीकडे काही गंभीर प्रश्नही उभे राहिले आहेत, जसं की अवकाशातला कचरा वाढण्याचा धोका, स्टार्लिंकच्या सॅटेलाइट्समुळे खगोलशास्त्रज्ञांच्या संशोधनात येणारे अडथळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अवकाशावर काही मोजक्या प्रायव्हेट कंपन्यांचं नियंत्रण वाढत चाललंय. स्टारलिंकबद्दल बोलायचं झालं तर त्याचा उद्देश खूपच चांगला आहे. जगाच्या अशा भागांमध्ये इंटरनेट पोहोचवणं जिथे आधी ते शक्य नव्हतं. आणि यामुळे दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांचे जीवन नक्कीच सुधारेल. पण याच हजारो सॅटेलाइट्समुळे एक मोठी अडचण निर्माण झालीय. रात्रीचं आकाश आता पूर्वीसारखं काळं राहिलेलं नाही. त्यात या उपग्रहांचे पट्टे दिसतायत. आणि याचा थेट परिणाम होतोय खगोलशास्त्रज्ञांवर. त्यांना दुर्बिणीतून ब्रह्मांडाचा अभ्यास करणं खूप अवघड होऊन बसलंय. या सगळ्या गोष्टींच्या केंद्रस्थानी मात्र स्पेसएक्सचं तेच मूळ स्वप्न आहे, मंगळ.
त्यांचं आजचं प्रत्येक काम, प्रत्येक मिशन हे त्याच स्वप्नाच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे. आणि या स्वप्नाला खरं करून दाखवणारे जे वाहन आहे त्याचं नाव आहे स्टारशिप. हे आजवर बनवलेलं सगळ्यात शक्तिशाली रॉकेट मानलं जातंय. यातूनच माणूस आणि भरपूर सामान मंगळावर नेण्याची तयारी सुरू आहे. खरं तर स्पेसएक्सच्या कहाणीतला हा पुढचा सगळ्यात मोठा अध्याय आहे. तर एक गोष्ट स्पष्ट आहे, स्पेसएक्सने अवकाश क्षेत्रात एक मोठी क्रांती घडून आणली आहे, यात काहीच शंका नाही. पण या सगळ्या प्रवासातून एक खूप महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न समोर येतो. अवकाश, जे आपल्या सगळ्यांचं आहे, त्याचं भविष्य फक्त काही मोजक्या प्रायव्हेट कंपन्यांच्या हातात देणं कितपत योग्य आहे? यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.